नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भिल ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। पृथ्वीचे अंतरंग या घटकावर आधारित NMMS परीक्षा, TET परीक्षा, टेट परीक्षा आणि सरळ सेवेच्या सर्व परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा। तर चला पाहूया प्रश्न। प्रश्न पहिला, आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे टिंब कोटी वर्षापूर्वी झाली। हा प्रश्न NMMS परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 560, 2 260, 3 360, 4 460। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 460। याविषयीची माहिती पहा। आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी झाली। प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी वायुरूप होती। उष्णता उत्सर्जन प्रक्रिया होऊन हळूहळू ती थंड होत गेली। पृथ्वीला प्रथम द्रवरूप अवस्था प्राप्त झाली। कालांतराने पृथ्वीचा सर्वात बाह्य भाग प्रथम थंड झाल्याने त्या भागाला घनरूप अवस्था प्राप्त झाली। पृथ्वीच्या याच भागाला भूकवच असे संबोधले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। 2 पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे टिंब ते टिंब तापमान असते। हा प्रश्न NMMS परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 2200 डिग्री सेल्सिअस ते 2500 डिग्री सेल्सिअस, 2 2500 डिग्री सेल्सिअस ते 5000 डिग्री सेल्सिअस, 3 5500 डिग्री सेल्सिअस ते 6000 डिग्री सेल्सिअस आणि 4 2000 डिग्री सेल्सिअस ते 2200 डिग्री सेल्सिअस। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5500 डिग्री सेल्सिअस ते 6000 डिग्री सेल्सिअस। याविषयीची माहिती पहा। भूपृष्ठाखाली जसजसे खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते। भूपृष्ठाखाली तापमानात वाढ होत जाते, त्यानंतर प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणात घट होते व पुन्हा गाभा क्षेत्रात वाढ होते। पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 डिग्री सेल्सिअस ते 6000 डिग्री सेल्सिअस तापमान असते। पुढचा प्रश्न पहा। 3 पृथ्वीच्या अंतरंगातील द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे किती डिग्री सेल्सिअस आहे? हा प्रश्न NMMS परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 2500 डिग्री सेल्सिअस, 2 6000 डिग्री सेल्सिअस, 3 5000 डिग्री सेल्सिअस, 4 2870 डिग्री सेल्सिअस। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5000 डिग्री सेल्सिअस। याविषयीची माहिती पहा। भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो। प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग गाभा भाग होय। गाभ्याची जाडी 3471 किलोमीटर आहे। या थराचे बाह्य गाभा व अंतर्गाभा असे 2 भाग पडतात। बाह्य गाभा भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो। शास्त्रज्ञांच्या मते बाह्य गाभा क्षेत्राचा हा भाग द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपाचा असावा। बाह्य गाभ्याची घनता 9.8 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे। या थरात लोह खनिजाचे प्रमाण अधिक आहे। द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 डिग्री सेल्सिअस आहे। पुढचा प्रश्न पहा। 4 पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभ्याची घनता टिंब आहे। पर्याय पहा, 1 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर, 2 3.3 ग्राम घन सेंटीमीटर, 3 5.7 ग्रॅम घन सेंटीमीटर, 4 9.8 ग्रॅम घन सेंटीमीटर।
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 9.8 ग्रॅम घन सेंटीमीटर. पुढचा प्रश्न पहा. 5. भूपृष्ठापासून सुमारे टिंब किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो. पर्याय पहा. 1. 2800 किलोमीटर, 2. 2900 किलोमीटर, 3. 2700 किलोमीटर, 4. 2600 किलोमीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2900 किलोमीटर. पुढचा प्रश्न पहा. 6. पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभ्याच्या थरात टिंब या खनिजाचे प्रमाण अधिक आहे. पर्याय पहा. 1. सिलिका, 2. ॲल्युमिनियम, 3. मॅग्नेशियम, 4. लोह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लोह. पुढचा प्रश्न पाहूया. 7. पृथ्वीच्या अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे. पर्याय पहा. 1. वायुरूप, 2. घनरूप, 3. द्रवरूप, 4. अर्धद्रवरूप. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, घनरूप. याविषयीची माहिती पहा. पृथ्वीच्या भूपृष्ठाखाली 5150 किलोमीटर पासून ते 6371 किलोमीटर खोलीवरील पृथ्वीच्या केंद्रापर्यंत अंतर्गाभा हा थर आहे. अंतर्गाभ्यावरील प्रचंड दाबामुळे हा थर घन स्थितीत असून या थराची घनता 13.3 ग्रॅम घन सेंटीमीटर आहे. अंतर्गाभ्यात प्रामुख्याने निकेल आणि लोह खनिज या मूलद्रव्यांचे आधिक्य आहे, म्हणून या थराला पूर्वी निफे म्हटले जाई. अंतर्गाभ्याचे तापमान 5500 डिग्री सेल्सिअस ते 6000 डिग्री सेल्सिअस म्हणजेच सूर्याच्या पृष्ठभागाच्या तापमाना इतके आहे. पुढचा प्रश्न पहा. 8. पृथ्वीच्या अंतर्गाभ्याची घनता सुमारे टिंब आहे. पर्याय पहा. 1. 12.9 ग्रॅम घन सेंटीमीटर, 2. 13.3 ग्रॅम घन सेंटीमीटर, 3. 15.7 ग्रॅम घन सेंटीमीटर, 4. 19.8 ग्रॅम घन सेंटीमीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 13.3 ग्रॅम घन सेंटीमीटर. पुढचा प्रश्न पाहूया. 9. पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान साधारणतः टिंब इतके आहे. हा प्रश्न TET पेपर 2 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1. सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके, 2. चंद्राच्या तापमाना इतके, 3. पाण्याच्या उत्कलन बिंदू इतके, 4. अणुभट्टीच्या तापमाना इतके. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके. पुढचा प्रश्न पाहूया. 10. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात पुढीलपैकी कोणती खनिजे आधिक्याने आढळतात. पर्याय पहा. 1. लोह व मॅग्नेशियम, 2. मॅग्नेशियम व निकेल, 3. ॲल्युमिनियम व लोह, 4. लोह व निकेल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लोह व निकेल. पुढचा प्रश्न पाहूया. 11. भूपृष्ठापासून सुमारे टिंब किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. पर्याय पहा. 1. 40 किलोमीटर, 2. 42 किलोमीटर, 3. 45 किलोमीटर, 4. 48 किलोमीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 42 किलोमीटर. याविषयीची माहिती पहा. प्रावरण भूकवचाखालील मोहविलकतेनंतरचा मुख्य थर म्हणजे प्रावरण होय.
भूपृष्ठापासून 42 किलोमीटर खोलीनंतर हा थर सुरू होतो. प्रावरणाची जाडी 2870 किलोमीटर असावी असा शास्त्रीय अंदाज आहे. प्रावरणाची सरासरी घनता 4.5 ग्रॅम घन सेंटीमीटर असून खोलीनुसार घनतेत वाढ होत जाते. याचे कारण म्हणजे वाढत जाणारा दाब हे आहे. निम्न प्रावरणाची घनता 5.7 ग्रॅम घन सेंटीमीटर आहे. तसेच उच्च प्रावरण या थरात सिलारस कोठी आढळतात. पुढचा प्रश्न पाहूया. 12. निम्न प्रावरणाची घनता टिंब आहे. हा प्रश्न NMMS परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर, 2 3.3 ग्रॅम घन सेंटीमीटर, 3 5.7 ग्रॅम घन सेंटीमीटर, 4 9.8 ग्रॅम घन सेंटीमीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5.7 ग्रॅम घन सेंटीमीटर. पुढचा प्रश्न पाहूया. 13. सिलारस कोठी कोणत्या थरात आढळतात? पर्याय पहा. 1 पर्वतद्रोहिणी, 2 उच्च प्रावरण, 3 निम्न प्रावरण, 4 भूकवच. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उच्च प्रावरण. पुढचा प्रश्न पाहूया. 14. भूकवचाचे टिंब व टिंब हे 2 थर आहेत. पर्याय पहा. 1 बाह्य कवच व अंतर्कवच, 2 खंडीय कवच व महासागरीय कवच, 3 भूपृष्ठ व महासागरीय कवच, 4 प्रावरण व गाभा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खंडीय कवच व महासागरीय कवच. याविषयीची माहिती पहा. भूकवच. पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. भूकवचाचे खंडीय कवच व महासागरीय कवच असे 2 भाग आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. 15. योग्य जोडी गट पर्याय ओळखा. हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 सिलिका निकेल सियाल, 2 सिलिका आयर्न सियाल, 3 सिलिका ॲल्युमिनियम सियाल, 4 सिलिका मॅग्नेशियम सियाल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिलिका ॲल्युमिनियम सियाल. याविषयीची माहिती पहा. खंडीय कवच. खंडीय कवच प्रामुख्याने सिलिका आणि ॲल्युमिनियम या मूलद्रव्यांनी बनलेले आहे. या 2 मूलद्रव्यांच्या अधिक्यामुळे मूलद्रव्यांच्या आद्य अक्षरावरून या थराला पूर्वी सियाल म्हणत. खंडीय कवचाची घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर आहे. खंडीय कवचाची जाडी 30 किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 16. खालील पर्यायापैकी पृथ्वीच्या अंतरंगाच्या कोणत्या विभागाची सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते? हा प्रश्न NMMS परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 भूकवच, 2 प्रावरण, 3 गाभा, 4 खंडीय कवच. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भूकवच. पुढचा प्रश्न पाहूया. 17. भूखंड प्रामुख्याने टिंब व टिंब या मूलद्रव्यांनी बनले आहे. पर्याय पहा. 1 सिलिका व मॅग्नेशियम, 2 निकेल व आयर्न, 3 सिलिका व ॲल्युमिनियम, 4 सिलिका व निकेल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिलिका व ॲल्युमिनियम. पुढचा प्रश्न पाहूया. 18. भूखंडीय कवचाची घनता टिंब ते टिंब इतकी आहे.
पर्याय पहा 2.60 ते 2.95 ग्रॅम घन सेंटीमीटर, 2.65 ते 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर, 2.70 ते 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर, 2.80 ते 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2.65 ते 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर। पुढचा प्रश्न पहा 19, महासागरीय कवच टिंबटिंब व टिंबटिंब यांच्या संयुगाने बनलेला आहे। पर्याय पहा 1 सिलिका व मॅग्नेशियम, 2 निकेल व आयर्न, 3 सिलिका व ॲल्युमिनियम, 4 सिलिका व निकेल। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिलिका व मॅग्नेशियम। याविषयीची माहिती पहा। महासागरीय कवच हे प्रामुख्याने सिलिका आणि मॅग्नेशियम या मूलद्रव्यांपासून बनले आहे। या मूलद्रव्यांच्या अधिक्यामुळे या थराला पूर्वी सायमा म्हटले जाई। महासागरीय कवचाची घनता 2.9 ते 3.3 ग्रॅम घन सेंटीमीटर आहे। या थरात प्रामुख्याने बेसॉल्ट व गॅब्रो हे खडक आढळून येतात। पुढचा प्रश्न पाहूया 20, खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतांमध्ये विलगता आहे हे टिंबटिंब या शास्त्रज्ञाने शोधून काढले। पर्याय पहा 1 गटेनबर्ग, 2 गॅब्रो, 3 मोहरोविसिक, 4 कॉनरॅड। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कॉनरॅड। याविषयीची माहिती पहा। खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतांमध्ये विलगता आहे हे कॉनरॅड या शास्त्रज्ञाने शोधून काढले, म्हणून या विलगतेला कॉनरॅड विलगता हे नाव दिले आहे। भूकवच व प्रावरण यांच्यात विलगता आहे हे ज्या शास्त्रज्ञाने शोधून काढले त्याचे नाव मोहरोविसिक होते, त्यामुळे या विलगतेला मोहो विलगता असे नाव देण्यात आले। प्रावरण व गाभा यांच्यात विलगता आहे। गटेनबर्ग या शास्त्रज्ञाने ही विलगता शोधून काढली, त्या विलगतेला गटेनबर्ग विलगता हे नाव देण्यात आले आहे। मित्रांनो, ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे कारण की याच्यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। पुढचा प्रश्न पाहूया 21, भूकवच व प्रावरण या थरांमध्ये कोणत्या विलगतेचा थर आहे? पर्याय पहा 1 सागरीय, 2 कॉनरॅड, 3 गटेनबर्ग, 4 मोहो। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मोहो। पुढचा प्रश्न पाहूया 22, प्रावरण व गाभा या थरांमध्ये टिंबटिंब विलगता आहे। पर्याय पहा 1 सागरीय, 2 कॉनरॅड, 3 गटेनबर्ग, 4 मोहो। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गटेनबर्ग। पुढचा प्रश्न पाहूया 23, पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमधील मूलद्रव्यांची कमी घनतेकडून जास्त घनतेकडे असणाऱ्या मूलद्रव्यांचा योग्य पर्याय निवडा। हा प्रश्न NMMS परीक्षा 2023 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा 1 सिलिका निकेल मॅग्नेशियम आयर्न, 2 सिलिका मॅग्नेशियम निकेल आयर्न, 3 निकेल सिलिका आयर्न मॅग्नेशियम, 4 आयर्न मॅग्नेशियम निकेल सिलिका। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिलिका मॅग्नेशियम निकेल आयर्न। पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमधील मूलद्रव्ये पहा। सिलिकॉन व ॲल्युमिनियम हे खंडीय कवचात आढळतात, सिलिकॉन व मॅग्नेशियम हे महासागरीय कवचात आढळतात आणि निकेल व आयर्न हे पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात आढळतात।
यापैकी सिलिकॉन या मूलद्रव्याची घनता सर्वात कमी आहे, त्याच्यापेक्षा ॲल्युमिनियम या मूलद्रव्याची घनता जास्त आहे, त्याच्यापेक्षा मॅग्नेशियम या मूलद्रव्याची घनता जास्त आहे, त्याच्यानंतर निकेल आणि आयर्न या मूलद्रव्याची घनता सर्वात जास्त आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 24. पृथ्वीच्या बाह्य गाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे टिंबटिंब प्रवाह तयार होतात. पर्याय पहा. 1 अधोमुखी, 2 पूर्वाभिमुखी, 3 उत्तराभिमुखी, 4 ऊर्ध्वमुखी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऊर्ध्वमुखी. याविषयीची माहिती पहा. बाह्य गाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. यालाच भूजनित्र असेही संबोधले जाते. पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरील बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते. या भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौर वातांपासून संरक्षण होते. पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असे म्हणतात. हे पृथ्वीचे 5वे व महत्त्वाचे आवरण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 25. आकृतीचे निरीक्षण करून आकृतीत भूचुंबकीय आस कोणत्या इंग्रजी अक्षराने दर्शविले आहे? हा प्रश्न NMMS परीक्षा 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 B, 2 A, 3 D, 4 C. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 A. पुढचा प्रश्न पाहूया. 26. पुढील आकृतीमध्ये प्रावरण कोणत्या संकेतांकाने दाखविले आहे? पर्याय पहा. 1 P, 2 Q, 3 R, 4 S. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 Q. तर मित्रांनो, पृथ्वीचे अंतरंग या घटकावर आधारित अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.